नमस्कार मंडळी, मी रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत साबुदाण्याची खिचडी। चला तर मग पाहूयात रेसिपी। इथे मी कढई चांगली गरम करून त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। इथे आता मी 2 चमचे कच्चे शेंगदाणे घालत आहे। ते कच्चे शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला यात भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये। खिचडीत खाताना हे शेंगदाणे खूप छान लागतात, तुम्ही एकदा नक्की घालून पहा। चला आता शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया तुपावरती। मस्त असे शेंगदाणे मी इथं भाजून घेत आहे। तुपावरती बारीक गॅसवरतीच भाजत आहे। आपले शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत मी जे उकडून घेतलेले बटाटे होते त्याच्या छान फोडी करून घेणार आहे। एक 10 मिनिटात मऊसर अशी खिचडी आपली तयार होणार आहे। बघू शकता तुम्ही आता थोडा शेंगदाण्याचा रंग बदललेला आहे, म्हणजेच आपले शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले गेले आहेत। याच्यापेक्षा जास्त नाही नाहीतर ते खिचडीमध्ये आपल्याला कडवट लागतील। आता चला याच्यामध्ये मी मिरची टाकून घेते। मिरची चांगली तेलात भाजून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा तिखटपणा सगळा खिचडीमध्ये उतरतो। मस्त अशी भाजून घेतली तुपावरती मिरची। आता जे बटाटे मी शिजवून घेतले होते, 2 बटाटे आहेत मीडियम साईजचे, तेही मी टाकून घेते इथं। तेही तुपावरती छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला। एकसारखे 1-2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। बटाटे आपले ऑलरेडी शिजलेले आहेत। आता फक्त आपण त्याला थोडंसं परतून घेणार आहोत, थोडासा कुरकुरीतपणा यावा म्हणून। 1-2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। थोडं हलवत मी परतून घेते। आता इथे साबुदाणा आहे, याच्यामध्ये जितका साबुदाणा आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मी। आणि आता याला चांगलं मिक्स करून घेते। चांगलं परतून घ्यायचं आहे शेंगदाणे आपल्याला। हे शेंगदाणे, कूट, साबुदाणा, बटाटे, मिरची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत आपल्याला खिचडी परतवायची आहे। हा साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता, त्यामुळे आपली खिचडी अगदी मऊसर होते। पोटाला त्रास होत नाही या खिचडीने। बऱ्याच लोकांना खिचडी खाल्ल्यानंतर पोटाचे त्रास होतात, पण अशी जर खिचडी बनवली तर पोटाला अजिबात त्रास होणार नाही। त्यानुसार आपण तुपात बनवतोय ही। आता इथे मी मीठ घालून घेते। आता एकसारखी हलवतच आपल्याला ही खिचडी परतवून घ्यायची आहे। मऊसर छान होते खिचडी अशी केल्यानंतर। आता बघू शकता तुम्ही, मी एकसारखं हलवतच खिचडी परतवून घेत आहे। अशी 5 मिनिटं खिचडी परतवून झाल्यानंतर खिचडीवरती आपण झाकण ठेवणार आहोत 1-2 मिनिटासाठी। आता 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेतलेलं आहे। तर 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत खिचडीला। अशा पद्धतीने खिचडी आपली खूप मऊसर छान होते, खायलाही टेस्ट खूप छान लागते। बघू शकता तुम्ही, खूप छान मऊ झालेली आहे खिचडी आपली। आता मी प्लेटमध्ये खिचडी काढून दाखवते तुम्हाला, किती मऊसर झाली, छान आहे। तयार आहे आजचा आपला उपवासाचा बेत। अशी मस्त अशी खिचडी, दही, छान झालेली आहे खिचडी। बघू शकता तुम्ही, टेक्स्चर खूप छान आहे। तुम्हाला जर आवडली असेल ही रेसिपी तर रेश्मास किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात नेक्स्ट रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।